तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी. सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा भंग आहे. काल्याच्या प्रकरणातला भंग आहे. काल्याचा प्रसंग म्हणला की भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळ या दोघाच्या शिवाय कुठल्याही तिसऱ्या माणसाचा संबंध त्या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीलामध्ये श्रीधराचार्याधिक भाष्यकाराच्या टीकाकाराच्या दृष्टीनं जर विचार केला, भागवताच्या टीकाकाराच्या दृष्टीनं विचार जर केला तर देवाच्या सगळ्या लीलामध्ये दोन लीला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एकाचं नाव आहे काल्याची लीला आणि दुसऱ्याचं नाव आहे रासलीला. विठ्ठल विठ्ठल. आणि या दोन लीलाचा विचार करत असताना असं सांगितलं जातं की काही खास भक्तांना आनंद देण्याकरता भगवंतांनी या लीला केलेल्या आहेत बरं का. पुरुष भक्तांना आनंद देण्याकरता केलेली लीला तिचं नाव आहे काल्याची लीला. आणि सगळ्या स्त्री भक्तांना आनंद देण्याकरता भगवंतांनी वृंदावनात जी केलेली लीला आहे तिचं नाव आहे रासलीला. रासलीलेमध्ये एकाही पुरुषाचा संबंध नाही आणि काल्याच्या लीलेमध्ये एकाही गोपिकेचा संबंध नाही. विठ्ठल विठ्ठल. रासाच्या प्रसंगामध्ये भगवान शंकराला जरी रासलीला पाहायची इच्छा झाली तरी भगवंताला सुद्धा स्त्री रूपात यावं लागतं आणि मग रासलीला पाहता येते. असा रसाचा प्रसंग आपल्याला पाहायला सापडतो बरं का. म्हणजे केवळ स्त्री भक्तांना आनंद देण्याकरता जशी रसाची लीला आहे तशी केवळ पुरुष भक्तांना आनंद देण्याकरता म्हणून आलेली ही काल्याची लीला आहे असं आपल्याला चिंतन करता येतं बरं का. आता हा स्त्री पुरुष भाव केवळ देहाचा धरून चालत नाही, याच्या दृष्टीनं थोडंसं तात्विक चिंतनही करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. ज्याला परमपुरुषाशी एकरूपता प्राप्त झालेली आहे त्याला पुरुष असं म्हणतात. आणि ज्यांच्या ठिकाणी भक्तीच्या दृष्टीनं काहीतरी भूमिका सिद्ध झालेली आहे त्या सगळ्याच्या सगळ्या भक्तांना स्त्री भूमिकेतले भक्त असं म्हणतात बरं का. मीराबाईच्या चरित्रातला प्रसंग आपल्याला पाहायला सापडतो. मीराबाई तीर्थयात्रा करत करत वृंदावनला गेल्या आणि वृंदावनला गेल्याच्या नंतर तिथे जीव गोस्वामीचा आश्रम आहे असं त्यांना कळालं. त्यांचं दर्शन घ्यावं असं त्यांच्या मनात आलं. जीव गोस्वामीच्या दर्शनाला ते जात होते तेव्हा रस्त्यामध्ये त्यांना काही लोकांनी विचारलं कुठं चालला. मी जीव गोस्वामीचं दर्शन घेऊन येते म्हणे. जीव गोस्वामीच्या दर्शनाला जाऊ नका, ते कोणत्याही स्त्री भक्ताला दर्शन देत नाहीत, स्त्रीचं तोंड पाहत नाहीत, स्त्रीशी भाषण करत नाहीत असं मीराबाईला बाकीच्या सगळ्या लोकांनी समजावून सांगितलं. तरी मीराबाई त्यांच्या झोपडीपर्यंत गेल्या, दारामध्ये उभ्या राहिल्या, दरवाजा वाजवायला लागल्या. आज जीव गोस्वामीचं भजन चाललेलं होतं, भगवंताचं चिंतन चाललेलं होतं. अशा अवस्थेत मीराबाईचा आवाज ऐकल्याबरोबर दरवाजा कोणीतरी ठोठावतंय हे ऐकल्याबरोबर जीव गोस्वामीने आतून आवाज दिला, कोण आहे. आणि कोण आहे म्हणल्याबरोबर मीराबाईंना मी मीराबाई आहे असं उत्तर दिल्याबरोबर त्यांनी सांगितलं, तुम्हाला माझा नियम माहिती नाही का, कोणत्याही स्त्रीचं मी मुख पाहत नाही, कोणत्याही स्त्रीला मी बोलत नाही असा माझा नियम असताना तुम्ही माझ्या झोपडीवर दरवाजा वाजवायला कशा आलात म्हणे. इथं बाकीच्या भक्तमंडळीनं तुम्हाला माझ्याकडे येऊ नका असं सांगितलं नाही का. मीराबाईनं सांगितलं, मला सगळ्यांनी सांगितलं होतं तुम्ही तिथं जाऊ नका, स्त्रियांना ते दर्शन देत नाहीत, स्त्रीशी संभाषण करणं त्यांना जमत नाही असा त्यांचा नियम आहे असं मला सगळ्यांनी सांगितलं. तरी मी तुमच्यापर्यंत आले होते. त्याचं कारण असं होतं की तुम्हाला भक्ती कळत असेल असं मला वाटलं होतं. विठ्ठल विठ्ठल. आणि तुम्हाला भक्ती कळत असेल म्हणून मी तुमच्याकडे आले होते म्हणल्याबरोबर जीव गोस्वामीने विचारलं, याचा अर्थ काय. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सोडून भक्ताच्या भूमिकेत असलेला कोणताही मनुष्य त्यानं स्वतःला पुरुष समजणं भक्तीत मान्य नाही हे तुम्हाला माहिती असेल असं मला वाटलं होतं म्हणे. विठ्ठल विठ्ठल. एक भगवान तेवढा पुरुष आहे आणि बाकीच्या सगळ्याच्या सगळ्या जीवभावाच्या स्त्री आहेत असं चिंतन आपल्याला ऐकायला मिळतं. असं चिंतन अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतं बरं का. जीवाच्याबद्दल जर आपण विचार केला तर जीव म्हणला की तो स्त्री भूमिकेमध्ये असतो असं आपल्याला चिंतन करता येतं. परमात्म्याने भगवद्गीतेमध्ये दोन प्रकारच्या प्रकृतीचा विचार सांगितलेला आपल्याला पाहायला सापडतो. एक आहे पराप्रकृती आणि दुसरी आहे अपरा प्रकृती. अपरा प्रकृतीचा विचार केला तर ती 8 प्रकारची आहे आणि 8 प्रकारच्या त्या अपरा प्रकृतीच्या पुढं चला. भूमिरापो नरो वायु खम मनो बुद्धिरेवच
अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती अष्टधा अपरा इयम. या प्रकृतीला 8 प्रकारच्या प्रकृतीला अपरा प्रकृती म्हणतात आणि 8 प्रकारच्या प्रकृतीच्या पलीकडे गेल्यानंतर जी पराप्रकृती पाहायला सापडते तिचं नाव काय? जीवभूता महाबाहो येदम धार्यते जगत. जीव ही भगवंताची प्रकृती आहे असं चिंतन केलं. परमात्मा जर पुरुष असेल आणि जीव जर प्रकृती असेल तर देह पुरुषाचा असो की स्त्रीचा असो, जीव म्हणला की तो स्त्रीचा आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवंताशी बोलत असताना आपल्या ठिकाणी स्त्री भावाची कल्पना करतात आणि परमात्मा पुरुष आहे अशा भावनेनं भगवंताशी बोलत असताना निवृत्ती प्रसादे मी गोवळी वो वगैरे वगैरे ज्ञानेश्वर महाराजासारख्या साधू पुरुषाची वचनं पहा, तुकाराम महाराजांचे वगैरे अभंग पहा, ज्ञानेश्वर महाराजांचे आंबोल्याचे अभंग पहा, तुकाराम महाराजांचे व्यभिचाराचे अभंग पहा. या सगळ्या अभंगाचं आपण जर चिंतन करायला लागलो तर सगळ्या अभंगातून साधू पुरुषांनी स्त्री भूमिका आपल्या ठिकाणी कल्पिलेली पाहायला सापडते आणि ही स्त्री भूमिका कल्पीनं भक्ती करता आवश्यक असतं. विठ्ठल विठ्ठल. की बाबा स्त्री आणि पुरुष अशा 2 प्रकारच्या भूमिका, काल्याचा आनंद भोगण्याकरता पुरुषाची भूमिका आणि भक्तीचा आनंद भोगण्याकरता रसाचा आनंद भोगण्याकरता स्त्री भूमिकेची गरज आहे. भक्त सगळेच्या सगळे स्वतःच्या ठिकाणची जीवदशा लक्षात घेता आपल्याला स्वतःला स्त्री समजून असतात आणि भगवंताला पुरुष समजून त्याच्या संबंधानं माधुर्य भक्तीचा आनंद लुटत असतात असं चिंतन आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला सापडतं. प्रस्तुत अभंगाचा जर विचार आपण केला तर हा काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे. काल्याचा प्रसंग म्हणला की देव आणि गोपाळाचा संबंध आहे आणि देवाच्या गोपाळाच्या संबंधामध्ये झालेल्या क्रीडा आणि संभाषण याचाच विचार मांडणारे सगळे अभंग असतात. विठ्ठल विठ्ठल. देवाचा आणि गोपाळाचा संबंध पाहिल्याच्या नंतर त्या देव गोपाळाच्या संबंधामध्ये आपल्याला त्यांच्यामध्ये काही क्रीडाही झालेली पाहायला सापडते आणि देवाचा गोपाळाचा संबंध जर आपण पाहिला, हेच चालू आहे, हे बंद आहे. देवाचा आणि गोपाळाचा संबंध जर पाहिला तर त्यांच्यामध्ये काही संभाषणही आहे आणि त्यांच्यामध्ये काही क्रीडाही आहे. आता संभाषणाचा आणि क्रीडेचा विचार जर आपण केला, कोणामध्ये संभाषण होतं आणि कोणामध्ये क्रीडा होते याचा विचार जर केला तर दोघात जेव्हा काहीतरी बरोबरी असते तेव्हा त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी क्रीडा आणि संभाषण होत असतं. 2 माणसामध्ये बोलणं व्हायचं आहे, 2 माणसामध्ये खेळणं व्हायचं आहे. हे कधी संभवतं? त्या दोघांची वयाची किंवा अधिकाराची विचाराची अवस्था सारखी असली पाहिजे, मग त्यांच्यामध्ये बोलणं आणि क्रीडेचा व्यवहार संभवतो असं चिंतन आपल्याला करता येईल. घरामध्ये एक 80 वर्षाचा म्हातारा आजोबा बसलेला आहे. पोरगं एक 4-5 वर्षाचं त्याच्याजवळ जर गेलं तर आजोबा त्या पोराशी बोलेलही, आजोबा त्या पोराबरोबर खेळायलाही लागेल. लहान मुलाचा आणि म्हाताऱ्याचा खेळण्याचाही व्यवहार होईल आणि संभाषणाचाही व्यवहार होईल, पण तो तात्पुरता असतो बरं का. म्हाताऱ्याला दिवसभर बोलायला जर कोणी लागत असेल तर 5 वर्षाचं पोरगं नाही, त्याच्याच वयाचं म्हातारं लागतं. विठ्ठल विठ्ठल. दोघांची वयाची अवस्था समान असावी, दोघांची अधिकाराची अवस्था समान असावी, तेव्हा त्यांच्यामध्ये बोलण्याचा आणि क्रीडेचा व्यवहार होतो. हे जर लक्षात घेतलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळ या दोघांच्या बाबतीमध्ये अधिकाराचा वयाचा काही समानतेचा भाग आहे का हे आपल्याला पाहावं लागेल बरं का. देव आणि गोपाळ या दोघांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर देवाला जशी ब्रह्मरूपता आहे, श्रीकृष्ण परमात्मा जसा ब्रह्मरूप आहे, तशी गोपाळाची अवस्था जरी आपण पाहायला लागलो तरी ते गोपाळ हे ब्रह्मरूपच आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. आणि भगवंताची अवस्था आपण परमात्मरूपतेच्या दृष्टीने विचारात घ्या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी जशी ब्रह्मरूपता आहे तसा गोपाळाचा विचार जरी आपण केला तरी गोपाळांच्या ठिकाणी सुद्धा ब्रह्मरूपता आहे असं चिंतन आपल्याला करावं लागेल बरं का. कारण चिंतन करताना आपल्याला साधारणपणे वेदांतशास्त्रामध्ये माणसाच्या 4 प्रकाराचा विचार सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. 4 प्रकारची माणसं असतात असा विचार आहे. माणसाचे 4 प्रकार सांगितले. एकाला पामर म्हणतात, दुसऱ्याला विषयी म्हणतात, तिसरा जो आहे त्याला जिज्ञासू म्हणतात, मुमुक्षू म्हणतात
आणि चौथा जो माणसाचा प्रकार आहे त्याला मुक्त महात्मा असं म्हणतात बरं का. या 4 प्रकाराचा विचार सांगत असताना पामर आणि विषयी साधारण एका गटात येतात, जिज्ञासू आणि मुक्त साधारणपणे एका गटामध्ये येतात. असं चिंतन आपल्याला वर्गवारीनं केलेलं पाहायला सापडतं काही ठिकाणी बरं का. पामर आणि विषयी ऐका, या दोघांना एका गटातले का म्हणायचं, त्याचं कारण आहे पामरालाही विषयाचंच प्रेम आहे आणि विषयीलाही विषयाचंच प्रेम आहे, म्हणून दोघं एका गटातले म्हणायचे बरं का. पण पामर आणि विषय, मग विषयाचीच आवड जर आहे तर मग असा भेद का केला त्यांच्यामध्ये, एकाचं नाव पामर आणि एकाचं नाव विषयी का ठेवलं. त्याचं उत्तर असं आहे, स्वैर विषयाचं प्रेम असलं की त्याचं नाव आहे पामर आणि विहित विषयाचं प्रेम असलं की त्याचं नाव आहे विषयी. विठ्ठल विठ्ठल कोणत्याही विषयाचा भोग घेत राहणारा बरं का. समोर आलेला विषय कसा आहे याचा विचार न करता शेळी जसा सगळा पाला खाते त्याप्रमाणे विहित निषिद्ध सगळेच्या सगळे विषय भोगत राहणारं त्याला म्हणतात पामर. आणि विषयी कोणाला म्हणायचं, विषयीचा विचार जर केला तर त्या विषयीच्या अंतःकरणामध्ये समोर आलेल्या विषयाच्या संबंधानं विवेकाचा विचार असतो बरं का. तर त्याचं विवेचन करतो, पृथक्करण करतो, हा विषय योग्य, हा विषय अयोग्य, हा विहित आहे, हा निषिद्ध आहे, हा शास्त्रानं मला भोगायची परवानगी दिलेली आहे, या विषयाच्या संबंधानं हा भोगावा अशी मला शास्त्राची परवानगी नाही, असा विचार त्याला प्राप्त होतो. आणि जे शास्त्राने नको म्हणून सांगितले ते विषय टाळतो आणि विहित असलेले विषय भोगत राहतो, त्याचं नाव आहे विषयी. विठ्ठल विठ्ठल विषयाचंच प्रेम असणारा त्याचं नाव आहे पामर आणि विहित विषयाचं प्रेम असणारा त्याचं नाव आहे विषयी, असं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. संतांनी या सगळ्याची वर्णन केलेली पाहायला सापडतात. देवधर्म सांदे पडले सकळ, देवधर्म सांदे पडले सकळ, देवधर्म सांगे पडले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे, धर्म सांगे पडले सकळ, धर्म सांगे पडले सकळ, देव धर्म सांगे पडले सकळ, देव धर्म सांगे पडले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे. देवधर्म हे सगळं अडगळीला पडलेलं असतं, अशी ज्याची अवस्था आहे आणि केवळ विषयाचा गोंधळ ज्याच्या जीवनामध्ये चालू असतो अशा मनुष्याला पामर असं म्हणावं करतो. त्याला विहित निषेधाचा विवेक असतो. अगदी साध्या व्यवहारातल्या उदाहरणानं विचार करायचा जर झाला, आपण एखाद्याच्या घरी गेलो, ऐका त्या नैमिषारण्यातली कथा सांगतो बरं का. नैमिषारण्यामध्ये सूत ऋषी सांगायला बसले पुराणं आणि 88,000 ऋषी ऐकायला बसले होते आणि 88,000 ऋषी काही समूहानं एका ठिकाणी बसलेले आहेत, प्रत्येकाची जागा वेगळी वेगळी आहे आणि यांच्यासमोर स्पीकर नसताना ते आपल्या आश्रमात बसून 88,000 माणसांनी मन एकाग्र केल्यामुळे ऐकू आलं. विठ्ठल विठ्ठल देवधर्म सांदे पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे, अशी ज्याची अवस्था आहे त्याला पामर म्हणतात. आणि विहित निषिद्धाचा विचार केल्याच्या नंतर निषिद्ध टाळून विहिताचा भोग घेत राहणारा त्याला विषयी, अशा पद्धतीचं नाव आपल्याला शास्त्रकारांनी दिलेलं पाहायला सापडतं बरं का. म्हणजे उदाहरणानं, साध्या व्यवहारातल्या उदाहरणानं मी सांगतो. आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी गेलो, त्या पाहुण्याच्या घरी समजा आपल्यासमोर एका पेल्यामध्ये दूध आलं आणि एका पेल्यासमोर दारू आली समजा, तर दारू आणि दूध दोन्ही ढोसणारा त्याचं नाव आहे पामर. आणि दारू पिऊ नये याचा विचार करून त्याही घरच्या माणसाला दारू पिऊ न देता आपण फक्त दूध घेऊन येणारा त्याचं नाव आहे विषयी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. या पामर आणि विषयीच्या पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला पाहायला सापडतो तो माणसाचा प्रकार, त्याला जिज्ञासू मुमुक्षु असं म्हणतात बरं का. त्याला परमात्म्याची चाड असते बरं का. संसारातलं त्याला काही आवडत नसतं, विषय कोणताही असू द्या. पामर जो विहित निषिद्धाचा विचार न करता विषयाचा भोग घ्यायला लागला किंवा विषयीनं ज्या विहित निषिद्धाचा विचार करून निषिद्ध टाळून विहित भोग भोगायला सुरुवात केलेली आहे, या सगळ्या विषयाचा विचार केल्याच्या नंतर तो म्हणतो की बाबा विषयामध्ये सुख नाही आहे, विषय सुख देत नाहीतच, विषयभोगी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता नसरे, विषयाचे सम सुख बेगडाची बाहू बेगडाची माऊली,
विषयाचे समोग वेगळाचे बाहुले अभ्राची सावली जाईल कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत सुखाच्या संबंधानं दोन दृष्टांतांनी चिंतन आपल्यासमोर मांडतात. विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, बेगडाच्या बाहुलीचा एक दृष्टांत दिला आणि अभ्राची सावली हा दुसरा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितला. दोन्ही दृष्टांतात बघा, बेगडाची बाहुली दिसायला सुंदर आहे, असायला सुंदर नाही, आणि आभाळाची सावली दिसायला सावली आहे पण नुसताच उन्हाचा ताप सहन होतो, पण आभाळातून आलेल्या उन्हाचा ताप सहन होत नाही, असा प्रकार आहे बरं का. सावली म्हणली की शीतळता देणारी असावी, पण आभाळाची सावली जरी असली तरी ताप देणारी असते. आभाळाची सावली सावली आहे पण सावलीचा परिणाम नाही. तसं विषयामध्ये दिसायला सुख आहे, असायला सुख नाही. विठ्ठल विठ्ठल संसारामध्ये इहलोकात म्हणा, परलोकात म्हणा, विहित विषयात म्हणा, निषिद्ध विषयात म्हणा, कुठं सुख आहे हो? कोणत्याही विषयामध्ये सुख नाही, असाच विचार संत महात्मे सांगतात बरं का. यात सुख नाही, त्यात सुख नाही, या हाटाचे सुख कोठेचे नाही, या हाटाचे सुख कोठेचे नाही, यात सुख नाही, यात सुख नाही, या हाटाचे सुखे सुख नाही, या हाताचे सुख कुठे नाही, यात सुख नाही, त्यात सुख नाही, यात सुख नाही, यात सुख नाही, या हाटाचे सुख कोठेची नाही, या हाटाचे सुख कोठेचे नाही, यात सुख नाही, त्यात सुख नाही, या हाटाचे सुख कोठेचे नाही, या हाटाचे सुख कोठेचे नाही, यात सुख नाही, त्यात सुख नाही, याताचे सुख कोठे नाही, याताचे सुख कोठे नाही. महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराज, संसार नगरी बाजार भरला भाई, काम क्रोध लोभ याचे गिऱ्हाईक पाही. असा संसाराचा बाजार आहे, इथं काम क्रोध लोभाचं गिऱ्हाईक फार असतं. असं चिंतन करून संसारामध्ये कुठल्याही विषयामध्ये सुख नाही याची मांडणी करताना नाथाने सांगितलं, इहलोकातला असो परलोकातला असो कोणताही विषय असो बाबा, यात सुख नाही, त्यात सुख नाही, या हाटाचे सुख कोठेचे नाही. असं संसारात कोणत्याही विषयापासून आपल्याला सुख प्राप्त होत नाही, हा नियम आहे. आणि हा शास्त्राने सिद्ध करून दिलेला नियम अनेक साधू पुरुषांनी अनुभव घेऊन विषयाच्या बाबतीमध्ये विषयाची दुःखदता जी सांगितलेली आहे, तो दुःखदतेचा नियम लक्षात घेऊन पामर आणि विषयीच्या पुढं गेलेला जो जिज्ञासू महात्मा आहे, हा सगळ्या विषयाचा त्याग करतो आणि विषयाच्या त्यागानंतर अनंत सुख ज्या परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी आहे त्याच्या शोधाला लागतो. विठ्ठल विठ्ठल देव शोधायला निघालेला
केलेला असा जो महात्मा आहे त्याला म्हणतात जिज्ञासू. विषयाचा त्याग केला आणि देवाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करायला लागला. आणि मग देवाच्या प्राप्तीचा प्रयत्न ज्याचा सफल झाला, भगवंताचा ज्याला साक्षात्कार झाला, तो अनंत जन्माच्या सायासाने झाला असेल की एका जन्मातल्या सायासाने झालेला असेल, त्याचा तो वेगळा वेगळा भाग असतो. पण ज्याचा प्रयत्न सफल होऊन, परमार्थाचा प्रयत्न सफल होऊन ज्याला भगवंताचा साक्षात्कार झाला आणि देवाचा साक्षात्कार झाला म्हणजे देवरूपता ज्या महात्म्याला प्राप्त झालेली आहे त्याला म्हणतात मुक्त. विठ्ठल हो, असे 4 प्रकारचे माणसाचे आपल्याला पाहायला सापडतात. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. याच्यामध्ये गोपाळांचा विचार जर आपण करायला लागलो तर गोपाळांना पामर किंवा विषय म्हणता येत नाही. कारण पामर आणि विषयी या दोघाकडं पाहायला सुद्धा देव तयार नसतो. खेळणं बागडणं त्यांच्याबरोबर वेगळंच झालं असं आपल्याला म्हणता येत नाही बरं का. म्हणून पामर आणि विषयीच्या वर्गात मोडणारे हे गोपाळ नाहीत. बरं, जिज्ञासूच्या वर्गात मोडणारे गोपाळ आहेत म्हणावं तर जिज्ञासूची देवाला आवड जरी असली तरी जिज्ञासूला प्रबोधन करण्याकरता देव असतो, खेळण्याकरता त्यांच्याबरोबर नसतो. विठ्ठल पण गोपाळाचं भाग्य असं आहे की गोपाळाच्या बरोबर परमात्म्याची क्रीडा आहे की नाही. गोपाळासहित क्रीडा करी कानोबा, गोपाळासहित गोपाळासहित क्रीडा करी कानोबा, गोपाळासहित क्रीडा करी कानोबा. या देवाचे दैवत, देवाचे दैवत, सहित क्रीडा करी कानोबा, गोपाळासहित क्रीडा करी कान्होबा. गोपाळाबरोबर भगवंताची क्रीडा आहे. गोपाळाच्या बरोबर भगवंताचा सतत संवाद आहे. गोपाळांना भगवंताला हक्कानं बसवून बोलणं शक्य आहे. बघा, काल्याच्याच प्रसंगातलं चिंतन आपल्याला सांगायचं झालं तर धाले मग पोट केला गड्यांनी बोभाट. तुकाराम महाराज काय सांगतात, पोट भरलं, दुपारचं जेवण झालं आणि मग सगळे खेळगडी असलेले गोपाळ भगवंताला बोभाटा करून बोलवायला लागले. काय म्हणतात ते, ये रे आ नारायणा, ये रे नारायणा, ये रे नारायणा, ये रे नारायणा,
खुणा ये नारायणा ये, आपण बसू बोलू, आपल्याला बोलायचं आहे. बोलण्या खुणा, ज्या परमात्म्याच्या संबंधानं काही बोलता येत नाही त्या परमात्म्याच्या बद्दलच्या खुणा म्हणजे काही संकेत, त्या संबंधात आपल्याला बोलायचे. बाबा ये ये बस नारायणा आपण बोलू, असं म्हणून देवाला हक्कानं बसवून बोलू शकणारी ही गोपाळ मंडळी आहे. देवाला बसवायचं, हक्काने हाका मारायचं, देवाला बसवायचं आणि देवाशी बोलायचं, हे भाग्य ज्यांना प्राप्त झालं ते देवाच्या पेक्षा कमी अधिकाराचे मानून चालतच नाही. विठ्ठल म्हणून गोपाळची भूमिका मुक्त महात्म्याची म्हणजे परमात्मा स्वरूपतेची आहे. मग परमात्मा स्वरूपतेला जो महात्मा प्राप्त झाला त्याचं देवाबरोबर बोलणं, त्याचं देवाबरोबर खेळणं चालू होतं. कारण उपनिषदातही असं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. सतत्र पर्येते, श्रुतिमाता वर्णन करते की बाबा ज्याला परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला असा महात्मा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी त्याचा संचार असतो. पर्येते म्हणजे त्याचा परमात्मा स्वरूपात संचार असतो. परमात्मा स्वरूपात संचार असणं याचा अर्थ परमात्मा स्वरूपाची त्याला पूर्ण गती असते, आणि गती असते याचा अर्थ त्याला परमात्मा स्वरूपाचं पूर्ण ज्ञान असतं, आणि परमात्मा स्वरूपाचं पूर्ण ज्ञान असतं याचाच अर्थ तो मुक्त म्हणजे देवाशी एकरूप झालेला असतो. विठ्ठल अशी ब्रह्मरूपता प्राप्त झालेली असल्यामुळं देवाचं आणि गोपाळाचं जे काही बोलणं झालं त्या संवादाचे अभंग आपल्याला जे पाहायला सापडतात. प्रस्तुतचा अभंगसुद्धा संवादाचाच आहे बरं का. याला तरी यारी लागे हा जो अभंग आपण कीर्तनाकरता निवडला याच्यातही देवाचा आणि गोपाळाचा संवादच आपल्याला पाहायला सापडतो. हा संवाद आपण विचारात घ्यायचा आहे. देवाचा आणि गोपाळाचा म्हणजे भक्ताचा आणि देवाचा झालेला संवाद, त्याचं चिंतन करा. जगात सामान्य दोन संसारी माणसाचा संवाद जर झाला त्याचा विचार करण्याचं काही कारण नाही. पण देवभक्ताचं किंवा भक्ताचं जर बोलणं झालं आणि तो जर संवाद झाला तर त्याचा अवश्य विचार माणसाने केला पाहिजे. दोन संसारी माणसाचा संवाद भांडण निर्माण करणारा असतो, आणि देवभक्ताचा आणि भक्ताचा संवाद मात्र तत्वज्ञान देणारा असतो. विठ्ठल शुकाचार्याचा आणि रंभेचा एक संवाद आपल्याला पाहायला सापडतो. त्याच्यात संसारात काय काय आहे रंभा सांगते आणि परमार्थात काय काय आहे ते शुकाचार्य सांगतात बरं का. दोघाचा संवाद झाला संसारामध्ये तर काय निर्माण होतं त्याबद्दल रंभेनं असं वर्णन केलेलं पहा. वादे वादे वर्धते वैरवन्हे. संसारात दोन माणसाचं बोलणं झालं तर त्या वादातून त्या संवादातून वैराचा अग्नी वाढत जातो. शुकाचार्य बोलायला लागले आमचा आता संसारात लाईक वय म्हणे, हे परमार्थात लाईक. आमच्या परमार्थामध्ये सुद्धा दोन महात्मे एका ठिकाणी येतात, त्यांच्यामध्ये बोलणं चालणं होतं, त्यांचा संवाद होतो, पण त्या दोन परमार्थी महात्म्यांचा संवाद झाल्याच्या नंतर त्याच्यातून भांडण नाही. वादे वादे जायते तत्वबोधा, तिथं तत्वज्ञान निर्माण होतं म्हणे. विठ्ठल म्हणून देवभक्ताचा झालेला संवाद त्याचाही विचार करावा, आणि भक्ताचा झालेला संवाद असला तर त्याचाही माणसानं विचार केला पाहिजे. बघा तुम्ही उदाहरण आपल्याला अनेक सांगता येतं त्याच्याकरता. अर्जुनाचा आणि भगवंताचा झालेला संवाद म्हणजे देवभक्ताचा संवाद. देवाचा आणि उद्धवाचा झालेला 11 स्कंधातला संवाद म्हणजे देवभक्ताचा संवाद. तत्वज्ञान त्याच्यातून आपल्याला ऐकायला मिळालं. आणि दोन साधू पुरुषाचा संवाद जर आपल्याला पाहायचा झाला तर ज्ञानोबाराय आणि नामदेवराय तीर्थयात्रेला जेव्हा गेले तेव्हा त्या तीर्थयात्रेच्या प्रसंगात या दोघाचा जो काही संवाद झाला, केवढा सुंदर संवाद. एका दिवशी ज्ञानोबारायांनी नामदेव महाराजाला सांगितलं म्हणे महाराज मला तुम्हाला काही विचारायचं आहे. कोण म्हणतं? ज्ञानेश्वर महाराज. कोणाला म्हणतात? नामदेवरायाला. मला तुम्हाला काही विचारायचं आहे, प्रश्न विचारायचा आहे, मला तुमच्याकडून माझ्या प्रश्नाचं उत्तर मला अपेक्षित आहे. नामदेवरायांनी सांगितलं महाराज असं कसं म्हणता म्हणे, तुम्ही ज्ञानी याचे शिरोमणी आहात, तुम्ही प्रश्न विचारावा असं काही नाहीच आहे म्हणे. तुम्हाला काही शंका नाही, तुम्हाला प्रश्न विचारायचं काही कारण नाही. बरं माझं तुमचं नातं जर पाहिलं तर तुमच्या शिष्याचा मी शिष्य आहे, असं असताना तुम्ही मला विचारावं मी तुम्हाला काही सांगावं असं नाही आहे महाराज. तरी पण तुम्ही जर मला विचारणार असाल आणि माझ्याकडून परीक्षेच्या भावनेनं तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही अपेक्षित असाल तर मी उत्तर द्यायला तयार आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं काही समजा, पण मला सांगा म्हणे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी सगळे प्रश्न सांगत बसत नाही. त्याच्यात एक प्रश्न ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायाला विचारला, ध्यान कशाला म्हणतात सांगा. ध्यान म्हणजे काय? आता ध्यान म्हणजे काय ज्ञानोबारायाला माहिती नाही. अरे जे संजीवन समाधिस्थ महात्मा आहेत त्यांना ध्यान माहिती नाही का? ध्यानाच्या पुढं गेल्याच्या नंतर समाधीचा लाभ होत असतो. त्या समाधीचा लाभ ज्या ज्ञानेश्वर महाराजांना सहज आहे त्या ज्ञानेश्वर महाराजाला ध्यान माहिती नाही का? पण ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यान म्हणजे काय मला सांगा म्हणल्याबरोबर नामदेवरायांनी त्याच्यातली खोच विचारात घेतली. नामदेवराय म्हणतात भक्तीच्या दृष्टीनं
ध्यानाची व्याख्या ज्ञानेश्वर महाराज मला विचारतात बरं का. ध्यानाची व्याख्या विचारात घेत असताना ऐका, हा आपल्याला योगशास्त्रातही ध्यान सांगितलेलं आहे आणि आपल्याला ज्ञानशास्त्रातही ध्यान सांगितलेलं आहे. पण ते योगशास्त्र आणि ज्ञानशास्त्र याच्यामध्ये ध्यान कशाला म्हणतात याचा जर विचार आपण केला, तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम अशी ध्यानाची व्याख्या आहे. अंतःकरणात देवाचा आकार आल्याच्या नंतर त्या देवाच्या आकाराशी एकतान होण्याचा प्रयत्न. एक देवाच्या आकाराचा वृत्तीप्रवाह चालू झाल्याच्या नंतर मनामध्ये दुसरी वृत्ती येऊच द्यायची नाही, असा एकाकार वृत्तीचा प्रयत्न, त्याला ध्यान म्हणावं. ही ध्यानाची व्याख्या. हृदयात देवाचं रूप धरावं आणि त्या देवाशी एकतान होण्याचा प्रयत्न करावा, याला ध्यान म्हणावं. ही ध्यानाची व्याख्या योगशास्त्रानं सांगितली आणि जवळजवळ हीच व्याख्या ज्ञानशास्त्रानं मान्य केलेली आपल्याला पाहायला सापडते. पण नामदेवरायाला विचारत असताना ज्ञानेश्वर महाराज ध्यान कशाला म्हणतात असं विचारतात, तेव्हा नामदेवरायाने विचार केला की यांनी मला योगशास्त्राच्या दृष्टीनं ध्यान विचारलं नाही, कारण मी योगी नाही. यांनी मला ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं ध्यानाची व्याख्या विचारली नाही, कारण मी ज्ञानी नाही, मी भक्त आहे. आणि भक्त असल्यामुळं ऐका, भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं ध्यानाची व्याख्या योग आणि ज्ञानशास्त्रापेक्षा काही वेगळी आहे का, असं जर ज्ञानोबाराय मला विचारत असतील तर ज्ञानोबारायला त्याने हात जोडून सांगायला सुरुवात केली. ध्यानतया नाव निर्विकार निके, ध्यानतया नाव निर्विकार निके, ध्यानतया नाव निर्विकार निके, विश्वी माझ्या हे विठोबासी, विश्व माझ्या ध्यानतया नाव निर्विकार निके, ध्यानतया नाव निर्विकार, ध्यानतया नाव निर्विकार निके, ध्यानतया नाव निर्विकार, विश्वी माझ्या हे विठोबासी, माझ्या ध्यान कशाला म्हणावं म्हटल्याबरोबर नामदेवराय बोलायला लागले, महाराज माझ्या दृष्टीनं भक्तीच्या दृष्टीनं ध्यानाची व्याख्या असे. ध्यान तया नाव निर्विकार निके, ते निर्विकार ध्यान आहे, त्याला निक म्हणजे शुद्ध ध्यान म्हणतात. कशाला, जे विश्वी माझ्या देखे विठोबासी, सगळ्या जगात परमात्म्याचं दर्शन घ्यावं आणि सगळ्या जगात परमात्मा पाहून त्याच्याशी एकतान होण्याचा प्रयत्न, याला आम्ही भक्तीच्या दृष्टीनं ध्यान म्हणतो. ऐका, दोन्ही व्याख्यामध्ये बदल झाला की नाही? बदल झाला. योग आणि ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं हृदयात देव पहावा आणि त्याच्याशी एकतान व्हावं, ही ध्यानाची व्याख्या झाली. आणि नामदेवरायाच्या दृष्टीनं जगात देव पहावा आणि त्याच्याशी एकतान व्हावं, म्हणजे योगशास्त्र आणि ज्ञानशास्त्र यांनी मान्य केलेल्या ध्यानाच्या व्याख्येपेक्षा भक्तीच्या दृष्टीनं नामदेवरायाने सांगितलेली व्याख्या सरस आहे. आणि ही सरस व्याख्या जगाला प्राप्त व्हावी याच्याकरता ज्ञानोबाराय प्रश्न विचारतात आणि त्यांच्याकडून उत्तर घेतात. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ काय झाला, दोन महापुरुषाचा संवाद झाला तर त्याच्यातूनही तत्त्वज्ञान मिळतं. असा देव आणि भक्ताचा जो काही संवाद झालेला असेल तो काल्याच्या प्रसंगात आपल्याला पाहायला सापडतो. प्रस्तुत अभंगाचा विचार करा. या भंगातून भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगळ्या गोपाळांना लोणी पाहिजे असल्यामुळं ते लोणी, सारभूत लोणी प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीनं तुम्हाला काय करावं लागणार आहे याच्याबद्दलची सूचना अभंगाच्या पहिल्या चरणात. यार लागे
आज देतो पोट भरी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. भगवंताने सांगितलं तुम्हाला सारभूत लोण्याचं भोजन जर पाहिजे असेल, आत्मसुख जर पाहिजे असेल तर त्याच्याकरता एक काम करा, माझ्या मागे या. आणि कोण या? अवघे या. देव अवघे या म्हणायला तयार आहे. सगळे जायला देवाच्या पाठीमागं तयार नसतात बरं का. चालू जाणे वाट आईसा विरळा एकादा मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतते सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. देव माझ्या मागं या असं सगळ्यांना म्हणतो. सगळे जायला तयार नसतात, पण परमात्म्याने मात्र सांगितलं अवघे या. हां या, माझ्या मागं या, सगळे या. पण माझ्या मागं येताना कसं या? लागे या. माझा लाग धरा म्हणजे संबंध धरा. माझा संबंध धरून माझ्या पाठीमागं या असं देवाचं म्हणणं आहे बरं का. संबंध न धरता देवाच्या पाठीमागं जाण्यातही स्वारस्य नसतं. बघा, कोणत्याही स्त्रीला कोणातरी पुरुषाच्या पाठीमागं जाण्यात कल्याण आहे तिचं, हे खरं आहे. पण कोणाही पुरुषाच्या पाठीमागं जाण्यात कल्याण आहे का? ज्याचा पती म्हणून संबंध धरला त्याच्या पाठीमागं जाण्यात कल्याण आहे. पती म्हणून संबंध धरावा. पती म्हणून संबंध धरून त्या पुरुषाच्या पाठीमागं जाण्यात जसं स्त्रीचं कल्याण, त्याप्रमाणे परमात्म्याचा कुठला तरी संबंध धरून त्याच्या पाठीमागं गेलं की आपलं कल्याण. विठ्ठल विठ्ठल. पुरुषाचा संबंध धरण्याकरता स्त्रीला जसं गळ्यात मंगळसूत्र, तसा देवाचा संबंध धरण्याकरता आपल्या गळ्यात तुळशीची माळा आहे. ही माळा धारण करावी. देवाचा संबंध धरताना तो ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं दोन्ही प्रकारचा संबंध आपल्याला घेता येतो बरं का. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं जर पाहिलं तर देवाचा आणि आपला अभेद संबंध, आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं जर विचार केला तर स्वामी सेवकत्वाचा संबंध. विठ्ठल विठ्ठल. स्वामी मी सेवक उंच पदी निचयक आईसे करावे कौतुक नको करू खंडना. अशा पद्धतीनं भगवान स्वामी आहे आणि आपण त्याचे सेवक आहोत. अशा पद्धतीचा संबंध हा भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं आहे. आणि तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, अशा पद्धतीचा अभेदाचा संबंध हा ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं आहे. असा देवाचा संबंध धरावा आणि मग देवाच्या पाठीमागं जावं. असा देवाचा संबंध धरून देवाच्या पाठीमागं जायला आपण ज्या क्षणी ज्या दिवशी तयार झालो त्याच दिवशी तुम्हाला सुखाचं भोजन देतो असं परमात्मा दुसऱ्या चरणात सांगतात. आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी. देवाच्या पाठीमागे गेलो. परमात्मा म्हणतो आज त्याच दिवशी ज्या दिवशी तुम्ही माझं अनुसरण केलं, संबंध धरून अनुसरण ज्या दिवशी केलं त्याच दिवशी तुम्हाला पोटभर सुखाचं भोजन मी देतो. पुरे म्हणाल तोपर्यंत देतो असं भगवंताचं बोलणं आहे बरं का. आपल्याला देवाचा संबंध धरून देवाच्या पाठीमागं जाणं ज्या दिवशी घडलं
त्याच दिवसाला उद्देशून देवानी आज म्हणले बरं का. त्याच दिवशी परमात्मा आपल्याला सुख द्यायला तयार आहे. पुढं कधीतरी म्हणत नाही परमात्मा, त्याच दिवशी सुख देतो म्हणतो, त्याच दिवशी नाही. ज्ञानोबाराने तरी भगवंताच्या मुखामध्ये त्या क्षणात अशी भाषा घातली आहे, ते एकवटोनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी वाहणी, तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली. भगवंताचं अनुसरण करायला भक्त ज्या क्षणात सिद्ध झाला त्या क्षणापासून भक्ताची सगळी चिंता परमात्मा वाहतो. म्हणून आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही पुरे म्हणाल तोपर्यंत, तुमची तृप्ती होईपर्यंत, निरंकुशा तृप्ती तुम्हाला प्राप्त होईपर्यंत ब्रह्मरसाचं भोजन तुम्हाला मी द्यायला तयार आहे, पाठीमागं आलं पाहिजे, असं परमात्म्याने गोपाळांना सांगितलं. गोपाळ म्हणाले, देवा आम्ही संबंध तुझा धरलेलाच आहे, आम्ही तुझ्या मागं यायला तयारच आहोत, चला ना आम्हाला सुखाचं भोजन द्या ना लगेच्या लगे. भगवंताने सांगितलं, माझ्या मागं यायचं गोष्ट खरी आहे, तुम्ही संबंध धरला, यायला तयार आहात, मी तुम्हाला सुखाचं भोजन द्यायला तयार आहे, पण माझ्या पाठीमागं येत असताना माझे 2 नियम तुम्हाला सांभाळावे लागतील. ते नियम महाराज तिसरे. हळू 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 चाला, हळू 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 चाला, कोणाशी न बोला. तुकाराम महाराजांनी भगवंताच्या मुखातून 2 नियम गोपाळांना ऐकवले. माझ्या मागं येताना तुम्ही सगळ्यांनी हळूहळू चाललं पाहिजे. आता हळूहळू चाला असं म्हणल्याबरोबर लोकांच्या अंतःकरणात शंका येते की परमार्थाच्या मार्गानं हळूहळू जायचं आहे का करावी तातडी परमार्थी, हे बरोबर आहे कोणतं बरोबर म्हणायचं? एकीकडं म्हणता हळूहळू चाला, एकीकडं सांगता करावी तातडी परमार्थी, कोणतं खरं? तातड करावी हे बरोबर आहे का हळूहळू चालावं हे बरोबर आहे? याच्यात उत्तर देताना आपल्याला तुकाराम महाराजाचीच दोन्ही वचनं असल्यामुळं आपल्याला तातड कुठं करायची आहे आणि हळूहळू कुठं चालायचं आहे याचा विचार केला पाहिजे बरं का. संसाराचा त्याग करून परमार्थाला लागायची तातड पाहिजे आणि परमार्थाला लागल्यानंतर सगळा परमार्थ मात्र हळूहळू केला पाहिजे. विठ्ठल परमार्थाचा त्याग करून संसाराचा त्याग करून परमार्थाला लागताना तातड पाहिजे आणि परमार्थाला लागल्यानंतर परमार्थ मात्र हळूहळू केला पाहिजे. बरोबर आहे का? मी काय एक उदाहरण सांगतो. पंढरपूरला वारीच्या निमित्तानं, देवाच्या दर्शनाच्या निमित्तानं काही वारकरी येतात. आलेले वारकरी, बरेच वारकरी आमच्या मठामध्ये थांबतात भाकरी वगैरे खाऊन, मग दर्शनाला वगैरे जाऊन यायचं असतं. एकदा मी असं मंडपात फिरत होतो आणि फिरत असताना काही वारकरी आले, ते भाकरी सोडून बसले
आणि भाकरी सोडून बसलेले वारकरी त्यांच्यात एकमेकात बोलणं चाललं होतं. आपण काय करू म्हणले, आता हे भाकरी खात बसण्यात काही अर्थ नाही, आपण जाऊ चटकन दर्शन घेऊन येऊ म्हणे, निवांत भाकरी खाऊ. बरोबर आहे त्यांचं बोलणं, बरोबर आहे का चुकलं मला सांगा. बरोबर असलं असतं तर तुम्ही हसलाच नसतात. विठ्ठल विठ्ठल. त्यांचं म्हणणं काय होतं, चटकन भाकरी खाऊ असं म्हणलं असतं तर बरोबर होतं. हो, पंढरपूरला जायचं ते कशा करता, निवांत भाकरी खायला. पंढरपूर काय करायचं, आपल्या घरी निवांत, जास्त निवांत खाता येते भाकरी. पण पंढरपूरला जायचं कशा करता, भाकरी खाण्यासारखा देह निर्वाहाचा भागसुद्धा, विषयाच्या उपभोगाचं तर सोडूनच द्या, फक्त देहाच्या निर्वाह करता लागणारे विषयसुद्धा चटकन आवरायचे आणि निवांत परमात्मा दर्शन घ्यायचं. हा जो भाग आहे की नाही, तोच भाग इथं तुकाराम महाराजांनी सांगितला असं आपल्याला म्हणता येतं. संसाराचा त्याग करून परमार्थाला लागत असताना करावी तातडी परमार्थी. आणि परमार्थाला लागल्यानंतर इथली सगळी साधना पदोपदी निजपदा गेली येवो, पावला पावलानं आपल्याला निजपदाला जायचं असल्यामुळं इथली सगळी साधना हळूहळू करावी लागते. ज्ञानाची साधना हळूहळूच आहे आणि भक्तीची साधना जरी म्हणली तरी ती हळूहळूच करावी लागते बरं का. ज्ञानोबारांनी 12व्या अध्यायामध्ये तो विषय आपल्याला समजावून दिलेला आहे. माणसाने काय करावं, 8 प्रहर भगवंताचं चिंतन करावं. 8ही प्रहर देवाचं चिंतन ज्याला जमत नाही त्यानं त्या चिंतनाला लागण्याकरता पहिल्यांदा काय करावं, एक निमेषभर भगवंताला देत जावं म्हणे. निमोटके निमेषभरी देत जाई तरी गायसे करी यया 8 पहारा माझारी. मोटके निमिषभरी देत जा, 1 निमिष असा काळ देवाच्या ध्यानाला चिंतनाला द्यावा. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले आरोचक विषयी घेईल. मग ज्या ज्या निमिषामध्ये देवाचं चिंतन होईल त्या त्या एका निमिषामध्ये विषयाच्या संबंधानं मनुष्याच्या अंतःकरणामध्ये अरुची निर्माण होईल. पुढं काय होतं, हां, मग त्या विषयाची अरुची निर्माण होता होता वरच्यावर अधिकाधिक अरुची निर्माण होत जाते, वरच्यावर परमात्म्याची रुची निर्माण होत जाते. आणि असं होता होता हळूहळू पांडुसुता मीच होशील, एका दिवशी हळूहळू आपल्याला परमात्मा स्वरूपता प्राप्त होते. म्हणजे एका निमिषापासून चिंतन सुरू करायचं, ते 8 प्रहर चिंतनाच्या शिवाय दुसरं काहीच नसायचं, या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचणं हे हळूहळूच चालणं आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला, एकमेकाशी बोलायचं नाही. परमार्थामध्ये गलबला चालत नाही, व्यर्थ गलबला करू नका. नाथ महाराजासारखे संत महात्मे आपल्याला शिकवतात त्या नियमानं आपण कोणी कोणाशी न बोला. कारण कसं आहे बघा, हे गोपाळांचं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आत्मसुख भोगण्याकरता जाणं जे आहे, लोणी भोगण्याकरता जे जाणे, ते चोरीचं भोजन आहे. आणि चोरीचं भोजन म्हणलं की हळूहळू जाऊनच चोरी करावी लागते आणि कोणी कोणाशी न बोलता चोरी करावी लागते. गप्पा मारीत चोरी करताही येत नसते माणसाला बरं का. याच्याकरता कोणी कोणा आत्मप्रभा नीच नवी तेची करोनी ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरोनी जेवी तयासीची फावे. असलं हे जेवण असल्यामुळं चोरीचं जेवण आहे म्हणून गप्पा मारत चालत नाही. विठ्ठल विठ्ठल. असं असल्यामुळं हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला, हे माझे नियम सांभाळा, मग माझ्या पाठीमागं या, मी तुम्हाला सुखाचं भोजन आजच देतो असं जेव्हा भगवान बोलले. गोपाळ म्हणले, देवा तुझ्या मागं यावं वाटत होतं पण तुझे नियम फार अवघड आहेत बाबा, तुझे नियम पाळा. तेवढी अवघड सगळी परिस्थिती निर्माण करून घ्या, तुझ्या पाठीमागं या आणि ते आत्मसुख भोगा. त्याच्यापेक्षा आमच्या घरात राहून आम्हाला विषयाचं हे सुख परवडलं बाबा, आम्ही घरीच राहू, विषयाचं सुख भोगू, असं म्हणणाऱ्या गोपाळांना भगवंतांनी शेवटच्या चरणातून होतं. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे. तेने नका
म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी तोवरी पुरे म्हणाल तोवरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पोट भरी तुका म्हणे सांडा घाटे तेणे नका भरू पोटे. परमात्मा सगळ्या गोपाळांना सांगायला लागले की बाबा ते घाट्यासारखं असलेलं तुमचं विषयाचं सुख. ते घाटे म्हणजे काय? घाटा ते शिळे तुकडे म्हशीच्या दुधात शिजवले की तो जो पदार्थ होतो त्याला घाटा म्हणतात बरं का. गवळ्याकडं हा घाटा करतात. ते दोन पदार्थ मला ऐकण्यामध्ये आहेत बरं का. मला एका धनगराने सांगितलं की म्हटले बाबा असं आहे, मेंढीच्या दुधामध्ये तसं नाही मेंढीच्या दुधामध्ये जर तुकडे शिजवले तर त्याला मेदगं म्हणतात म्हणे. काय असेल ते असू द्या, मेदगं म्हणतात म्हणे त्याला. आणि म्हशीच्या दुधात जर तुकडे शिजवले तर त्याचं नाव घाटा होतं म्हणे बरं का. घाटा वेगळा आहे आणि मेदगं वेगळं आहे, पण दोन्ही काही असो शिळे तुकडे दुधात शिजवून खाणे हा प्रकार आहे. ते शिळे तुकडे दुधात शिजवून खाण्याचा जो प्रकार आहे त्याला संसारातलं विषयाचं सुख मानून तुकाराम महाराजांनी सांगितलं देवाच्या मुखातून, सांडा घाटे ते शिळे तुकडे खाण्यासारखं असलेलं विषयाचं सुख सोडा बाबा. माझे नियम थोडे अवघड आहेत, ते पाळा. माझ्या पाठीमागं या आणि माझ्या पाठीमागं आलात की तुम्हाला सारभूत लोण्याचं सुख जसं असावं तसं आत्मसुख मी देणार आहे. म्हणून माझ्या पाठीमागं या, लाग धरा, संबंध धरा, माझ्या मागं या, सगळे या आणि मग आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. तुम्हाला पुरे म्हणेपर्यंत ब्रह्मसुख तुम्हाला प्राप्त करून देतो असं भगवान बोललेत. आपण अभंगाचा थोडा विचार केला. काल्याचा प्रसंग असल्यामुळे देवाची काल्याची लीला पाहिली पाहिजे. अगदी 5 मिनिटात काल्याची लीला सांगतो. एकदम प्रेमाने सगळ्यांनी भजन करावं. बार कुमाई बार कुमारी देवी बार कुमारी अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज या अभंगातून गोपाळाचा आणि भगवंताचा झालेला जो संवाद सांगतात, देवाने केलेल्या ज्या सूचना सांगतात, त्या सूचनाच्या संबंधातला यथामती विचार करण्याचा आपण प्रयत्न केला. आता भगवंताची काल्याची लीला अगदी 5 मिनिटात सांगतो. आपल्याला सगळ्याला माहिती असलेलं चरित्र असतं, पण कसं आहे बघा, दिने दिने नवम नवम अशाच पद्धतीचा आनंद देवाच्या चरित्रामध्ये असतो. ते चरित्र देवाचं आपण रोज जरी ऐकलं, तेच चरित्र आपण
आपण देवाचं रोज जरी गायलं तरी त्याच्यातला आनंद मात्र नित्य नूतन असतो. म्हणून भगवंताच्या चरित्राचं समास्वादन थोडंसं केलं पाहिजे. परमात्म्याचा अवतार झाला. द्वापार युगाच्या शेवटच्या काळात देवाच्या अवताराला जशी परिस्थिती लागते तशी सगळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर त्या वसुदेव देवकीचं लग्न होऊन त्यांना बंदीशाळेत ठेवण्यात आलं आणि तिथं 8व्या गर्भाच्या रूपात भगवंताचं अवतरण झालं. परमात्म्याने मग अवतार धारण केल्याबरोबर वसुदेव देवकीला दर्शन दिल्याबरोबर वसुदेव देवकीनं देवाचं दर्शन घेऊन स्तवन केलं आणि देवाला सांगितलं, देवा बालरूप प्रगट करा. आम्ही तुमच्या बालरूपाची अपेक्षा धरून आहोत असं म्हणल्याबरोबर परमात्म्याने बालरूप प्रगट केलं. वसुदेवाला पुत्रमोह झाला. देवकी मातेला काळजी वाटायला लागली. तिनं सांगितलं, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. याला कुठंतरी लपवून ठेवा असा विचार तिनं सांगायला सुरुवात केल्याबरोबर भगवंताने सांगितलं, इथं लपवता येत नाही. तुम्हाला जर भीती वाटत असेल कंसाची तर तुम्ही मला इथं ठेवूच नका. कुठं न्यायचं? सिरसपाळ ते म्या मोहे जपाळ. मला गोकुळात नंदाच्या घरी नेऊन ठेवा म्हणल्याबरोबर वसुदेवाने देवाला उचलून एका टोपल्यात ठेवलं. देवाच्या अंगावर पांघरून घातलं आणि देवाचं ते टोपलं उचलल्याबरोबर हातापायातली बंधनं गळाली. दरवाजे मोकळे झाले. बाहेर येऊन पाहिलं तर द्वारपाळ झोपलेले दिसले. आता देव जवळ असल्यामुळं आपल्याला कोणतीही अडचण नाही. वसुदेवाच्या लक्षात आलं. वसुदेवाने देवाला डोक्यावर घेतलं. गोकुळाच्या दिशेनं निघाले. रस्त्यात यमुना आडवी. यमुनेतून जात असताना यमुनेचं पाणी भयंकर वाढायला लागलं. झपाट्यानं वाढायला लागलं. परमात्म्याच्या लक्षात आलं की यमुनेला आपल्या चरण दर्शनाची इच्छा आहे. देवाने लगेच टोपल्यातून पाय बाहेर काढला. यमुनेला दर्शन दिलं. यमुना लगेच दुभंगली. त्यानं वाट दिली. त्या वाटेनं वसुदेव गोकुळात आले. नंदाचं घर गाठलं. नंदाच्या घरी त्या दिवशीच यशोदा माता प्रसूत झालेली. तिच्या पोटी माया जन्माला आलेली असल्यामुळं फक्त संतती झाली एवढंच सगळ्याला कळत होतं. मुलगा का मुलगी कोणालाही त्या मायेच्या योगानं मायेच्या प्रभावानं कोणालाही कळत नव्हतं. अशा अवस्थेत भगवंताला घेऊन वसुदेव तिथं आले. देवाच्या त्या मायेच्या जागी देवाला ठेवलं आणि ती माया उचलून आपल्या बंदीशाळेमध्ये येण्याकरता वसुदेव निघाले. ते बंदीशाळेत आले, बसले. वसुदेव बंदीशाळेत येऊन बसल्याबरोबर हातापायात परत बेड्या आल्या. दरवाजे बंद झाले. मायेचं रडणं सुरू झालं आणि ती रडायला लागल्याबरोबर द्वारपाळ जागे झाले आणि कंसाला जाऊन त्यांनी सांगितलं, तुझा वैरी जन्मला, त्याला मारायला चल. कंस धावत आला. देवकीच्या मांडीवरून त्या मायेला उचललं. बंदीशाळेच्या बाहेर आणलं. हातात धरलं. गरगर फिरवलं. आता दगडावर आपटून मारायचं एवढ्यात ती माया हातातून निसटली आणि त्यानं सांगितलं, तुझा वध करणारा भगवान माझ्या आधी जन्माला आलेला आहे. कंसाला काळजी निर्माण झाली. त्यानं दुसऱ्या दिवशी आपल्या दुष्ट मित्रांची बैठक घ्यायला सुरुवात केली आणि तिकडं गोकुळात देवाच्या जन्माचा उत्सव आनंदानं साजरा व्हायला सुरुवात झाली. बरं का, देवाला नंदाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, आपल्या गावाला वारस निर्माण झाला. अशा भावनेनं गोकुळवासी लोक भगवंताच्या जन्माचा आनंदानं उत्सव साजरा करीत असताना कंसाकडे मात्र एक मीटिंग चालली होती.
बैठक चालली होती. सगळ्या दुष्ट मित्रांना त्यानं जमा केलं आणि सांगितलं, माझा वैरी जन्मला, कोण आहे, कुठे आहे, कसं आहे, काही माहिती नाही, पण त्याला मारायचे, काय करता सांगा. कोणी सगळेजण म्हणायला लागले, आम्हाला असं कसं मारता येईल म्हणे. कोण आहे कळावं लागेल, कुठं आहे कळावं लागेल, कसं आहे कळावं लागेल, नाव गाव पत्ता काहीतरी माहिती असल्याशिवाय कोणाला मारा आणि तुझा वैरी मेला म्हणून तुला सांगा, असं करता येत नाही कंसा. असं सगळेजण बोलत असताना तिथं पूतना नावाची एक दुष्ट राक्षसी बसली होती आणि तिनं सांगितलं, म्हणे तुझ्या वैऱ्याला मी मारून येते. कंस म्हणाला, कशी मारशील बाई, आमच्या कोणाच्याच अक्कला काम करत नाही, तुझी कशी करते. तिनं सांगितलं, पुरुषाची अक्कल थांबल्यावर जिची अक्कल सुरू होते तिलाच बाई म्हणतात म्हणे. बाबा बाईची व्याख्याच अशी आहे. सगळ्या पुरुषाची अक्कल थांबली पाहिजे, मग तिची अक्कल सुरू होते. आणि त्याच्यामुळं माझी सुरू झाली म्हणे. आणि मला कळालं तुझ्या वैऱ्याला कशी मारशील बाई. तिनं सांगितलं, मी सुंदर स्त्रीचं रूप घेईन, माझ्या स्तनाला विष लावीन, मथुरेच्या भोवतालच्या पंचक्रोशी 10 दिवसाच्या जन्मलेली जेवढी लहान मुलं असतील तेवढ्यांना सगळ्याला विषारी स्तनपान करून मारून येईन, त्याच्यात तुझा वैरी नक्की मरेल. कंसाला युक्ती पटली, त्यानं तिला विडा दिला. पूतना निघाली, अनेकांना मारलं. देवाला मारण्याकरता म्हणून गोकुळात नंदबाबाच्या घरी आले. देवाला मांडीवर घेतल्यावर देवाने विचार केला, आज जन्मून 6वा दिवस आहे, ही राक्षसी आहे आणि हिला मारताना हिनं जर अकराळ विक्राळ रूप प्रगट केलं तर बापाचं हे घर काही शिल्लक राहत नाही, पडून जातं. आणि बापाचं घर जर पडलं तर ही राक्षसी असल्यामुळे हिला कोणी काही बोलत नाही. पण जन्माच्या 6व्या दिवशी बापाचं घर पडलं तर सगळे लोक मला अप्पेशी कार्ट म्हणतील की नाही. तसला शब्द नको म्हणून भगवंताने योगमायेच्या प्रभावानं तिला रानात नेलं, स्तनपान केलं, स्तनातलं दूध घेतलं, विष घेतलं आणि प्राणही सकट पियाला पूतनेचे प्राणही देवाने आकर्षण केले. आणि पूतना मुक्त झाल्याच्या नंतर मग मात्र कंसाला कळालं, एवढ्या बलाढ्य राक्षसीला वयाच्या 6व्या दिवशी जो मारू शकतो तोच माझा वैरी आहे. विठ्ठल विठ्ठल. मग भगवंताला मारण्याकरता गोकुळामध्ये नाना संकट पाठवायला कंसानं सुरुवात केली. एक दैत्य येतच गेला. भगवंताने त्याचा समाचार घेणं चालूच ठेवलं. बकासूर, कागासूर, रिठासूर, वत्सासूर, धेनुकासूर, एक का महाराज अनेक दैत्य येत गेले. परमात्मा सर्वांना मारतच चालला. लहानाचा मोठा व्हायला लागला, हळूहळू पालथं पडायला लागला, हळूहळू रांगायला लागला, बोबडा बोलायला लागला. रंगणी रांगत गुलगुला बोलत, 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 चरणातळी असुर रुळत, चरणातळी असुर चरणातळी, असुर बोलत चरणातळी, असुर बोलत चरणातळी, असुर बोलत चरणातळी. रंगणी रांगत गुलगुला बोलत, रंगणी
बोलत असुर रुळत चरणातळी, अशा एवढ्या बाल अवस्थेमध्ये सुद्धा भगवंताने अनेक दैत्याचा संहार करायला सुरुवात केली. असा परमात्मा हळूहळू मोठा होत राहिला. रांगता रांगता उंबऱ्याचा टेका धरून भगवान उभे राहायला लागले. भिंतीचा आधार धरून चालायला लागले. बोबड्या बोबड्या स्वरात बोलायला लागले. आणि अशाही बाल अवस्थेत अनेक असुराचा संहार देवाचा चालूच राहिला. पुढे भगवंताला थोडे अजून पाय फुटल्यानंतर घरात खोड्या देवाच्या सुरू झाल्या. घरातल्या खोड्या संपता अजून मित्रमंडळी जमा झाली आणि मित्रमंडळीसह भगवान गावात हिंडून फिरून उपद्रव द्यायला लागले. अनेक 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 पद्धतीचे उपद्रव गावातल्या लोकांना भगवंताचे सुरू झाले. कोणाच्याही घरी जायचं, लहान मुलं पाळण्यात झोपलेली असतील तर चिमटे काढून उठवायचं. ते पोरगं क्या करायला लागलं की आई येऊन विचारायची माझ्या पोराला का उठवलं. भगवान म्हणायचे नाही, अज्ञानाच्या निद्रेत कोणाला झोपू द्यायचं नाही असं आपलं ठरलं, त्याच्यामुळे त्याला उठवलेलं आहे असं भगवंताचं उत्तर असायचं. अशी वेगळी वेगळी उत्तरं. एका दिवशी भगवान असे धावत आले. एका गवळणीच्या घरात घुसले. तिच्या लोण्याच्या रांजणात हात घातला. आता ते लोणी काढून खायचं एवढ्यात घराची मालकीला आणि देवाचा हात धरला. त्याने देवाला कोण आहेस कार्ट्या, कोण आहेस तू, माझ्या घरात का घुसलास, लोण्याच्या भांड्यात हात का घातला, सांग बरं. आता एकामागून एक असे प्रश्न ऐकल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं, अगं म्हणे प्रश्नपत्रिका आहे का काय, एक एक प्रश्न विचार की म्हणे, तुम्हाला हातात प्रश्नपत्रिका द्यावी, द्या उत्तरं लिहून म्हणल्यासारखं चाललं आहे म्हणे तुझं. असं नाही, एक एक प्रश्न विचार. आणि पुन्हा असे म्हणे, हे घर अंधारं घर आहे, या घरात खिडकी नाही, त्याच्यामुळे आपल्याला तुझं तोंड मला दिसत नाही, माझं तुला दिसत नाही, आपण ओसरीवर जाऊ, निवांत बोलू, मी काही पळून जाणार नाही, मी काही चोर नाही, तुला वाटलं चोर तरी मी चोर नाही, चल बरं. तिला ओसरीवर आणलं. ओसरीवर आणल्यावर भगवान म्हण, आता बोल बरं, आता तुझे प्रश्न एक एक विचारायचं, हां, एकदम सगळे नाही, मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायला येतं, सगळे लक्षात ठेवून बोलणं होत नाही, तुम्हाला विचार काय बोलायचं तर. कोण आहेस कार्ट्या, सांग ना. पहिला प्रश्न तिनं विचारला, कोण, तू कोण आहेस म्हणल्याबरोबर भगवंताने सांगितलं, मी होय, माझा परिचय तुला सांगतो म्हणे. तुला बलराम दादा माहीत आहेत का, बलराम दादा माहीत आहेत का. ते म्हणते हो माहिती आहे. कोण बलराम दादा, सांग बरं. तिनं सांगितलं, बलराम म्हणजे नंदाचा मोठा, हां बरोबर, नंदाच्या मोठ्या मुलाचं नाव बलराम. ते बलराम दादा आहेत की नाही, त्या बलराम दादाचा मी धाकटा भाऊ. आता असा परिचय द्यायचं काही कारण होतं का. तिनं सांगितलं, कार्ट्या कृष्णेस होय तू, हां बलराम दादाचा धाकटा भाऊ म्हणजे तू कृष्णेस होय. असं म्हणल्याबरोबर भगवान म्हणले, वा तुला माझं नावही माहिती आहे, मग पुन्हा तू कोण म्हणून विचारायचं कारण काय. ते बलराम दादाचा मी धाकटा भाऊ असं का सांगितलं होतं, त्याचं कारण सांगितलं जातं की त्या सगळ्या गोकुळामध्ये, सगळ्या वृंदावन मंडलामध्ये एकच गरीब गाय लेकरू होतं, त्याचं नाव बलराम. आणि त्या गरीब गाय बलराम दादाचा धाकटा भाऊ म्हणजे त्याच्यापेक्षा गरीब आहे, हे सांगायचं. आता त्याच्यापेक्षा गरीब आणि याचा स्वभाव, हां दिलेला परिचय आणि स्वभाव केवढा विरोधाभास आहे तुमचं तुम्ही बघून घ्या. तिनं लक्षात घेतलं, कार्ट्या कृष्णेस म्हणे तू गोंधळ घालतोस, मला माहिती आहे, ठीक आहे, माझ्या घरात का घुसलास रे, माझ्या घरात का घुसलास. असं म्हणल्याबरोबर देवानं डोळे बारीक केले, इकडं तिकडं तिच्या घराच्या चारी भिंती बघून घेतल्यानं, हे तुझं घर आहे होय, मला वाटलं माझंच आहे म्हणून आलं म्हण. आता त्याचं काही चुकलं होतं का. सगळी घरात याची असताना आपणच विनाकारण अज्ञानानं हे माझं म्हणून बसायचं आणि त्यालाच हसायचं उलटं. माझं घर आहे म्हणल्याबरोबर त्याने सांगितलं माझं घर म्हणल्याबरोबर ती गवळण मोठेपणाचं आवाडून म्हणायला लागली, ठीक तू लहान आहेस, लहान पोरगा असल्यामुळे तुला आपलं घर परकं घर तुला कळालं नसेल म्हणे, पण माझ्या घरात आले लोण्याच्या भांड्यात हात का घातला रे, लोण्याच्या भांड्यात कशा करता हात घातला सांग बरं. भगवंताने सांगितलं, हा तेच सांगायचं राहिलंच की म्हणे तुला. आम्ही लहान मुलं खेळायला निघालो, आमच्याबरोबर आमच्या लहान कालवडी होत्या, त्या लहान कालवडीमध्ये माझ्या एका मित्राची ढवळी कालवड हरवली, त्या ढवळ्या कालवडीला आम्ही हुडकायला निघालो. तुझा एवढा मोठा रांजण पाहिल्यावर मला वाटलं माझी कालवड याच्यात लपून बसली, म्हणून त्या कालवडीला शोधायला मी हात घातला, लोणी खायला नाही म्हटल्याबरोबर त्या गवळणीनं मारायला हात उगारला की हे पडून गेले. विठ्ठल अशा अनेक बाललीला जेव्हा व्हायला लागल्या तेव्हा त्या खोड्या पाहून गवळणी यशोदा मातेकडे गाऱ्हाणं सांगायला यायच्या. यशोदा गाऱ्हाणं ऐकायची, कधी देवाला समजवायची, कधी गवळणीला समजवायची, कधी देवाला रागवायची, कधी गवळणीला रागवायची, पण कशाचाही उपयोग झाला नाही. देवाच्या खोड्या चालूच राहिल्या आणि गवळणीचं गाऱ्हाणं देणं चालूच राहिलं. मग यशोदा मातेनं ठरवलं की आता याला उद्यापासून रानात पाठवायचं. भगवंताला सांगितलं, कान्होबा उद्यापासून गाई वस्त्र घेऊन रानात जा बरं. देवानं लगेच कबूल केलं. अगदी बालवयापासून देवानी गोसेवा कृष्णावतारात स्वीकारली. नाथ महाराजांनी त्याचं कारण सांगताना असं सांगितलं, रामावतारात गायीची सेवा करू म्हणण्यात राहून गेली, तशी याही अवतारात राहून जाऊ नये म्हणून बालवयातच गोसेवा देवाने स्वीकारली. विठ्ठल.
भल्या पहाटे यशोदा मातेनं उठावं, देवाला स्नान घालावं, देवाला चंदनाचा टिळा लावावा, त्याच्यात कस्तुरीचं बोट लावावं, देवाच्या डोक्यावर मोरपिसाचा मुकुट घालावा, खांद्यावर लहानसं घोंगडं घडी करून टाकलेलं असायचं, हातामध्ये वेणू बेताची छडी दिलेली असायची, एका शिंक्यामध्ये लोण्याचं मडकं आणि भाकरीचं गाठोडं घालून शिंक खांद्याला अडकवलेलं असायचं. गाई वासरं दूर गेली तर त्यांना बोलावण्याकरता सांकेतिक शब्द करण्याकरता वाजवायचं शिंग ते एका खांद्याला अडकवलेलं असायचं. असा सजून धजून कान्होबा तयार झाला. यशोदा माता डोळे भरून देवाकडे एकदा बघायचे. माझा कान्होबा दिवसभर मला दिसणार नाही याचं तिला वाईट वाटायचं आणि माझ्या कान्होबाला आता रानात जाऊन परत येईपर्यंत कोणाचीही दृष्ट होऊ नये म्हणून यशोदा माता आपल्या डाव्या पायाची माती काढून देवाच्या कपाळाला लावायची आणि परमात्म्यानं ती लावून घ्यायची. देवैची रज चरणीची माती कपाळाला लावून घ्यायची आणि मग भगवान यशोदा मातेला नमस्कार करून नंदबाबाला नमस्कार करून गाई वासरं घेऊन घराच्या बाहेर पडायचे. आपल्या मित्रांना हाका मारायच्या, बोबड्या वाकड्या पेंद्या चला 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 म्हटल्यावर सगळे गाई वासरं घेऊन निघायचे. सगळ्याची गाई वासरं, आपली गाई वासरं, मित्रमंडळी, आपण स्वतः असा कान्होबा रानात जायचा. तिथं गेल्यावर गोपाळाबरोबर खेळ खेळायचे, गाई वासराला मनसोक्त चारायचं, दुपारच्या वेळेला आपल्या आपल्या शिदोऱ्या खायच्या, परत सगळ्या गोपाळाबरोबर खेळ करायचा. आणि रानात गेल्यानंतर केवळ गोपाळांना आनंद देणे नाही बरं का, त्या रानातल्या पशुपक्ष्यालाही भगवान आनंद देत असत असं वर्णन भागवतात आहे. बघा, एखादा मोर देवाच्या समोर देवाला बघून आनंदानं जर नाचायला लागला तर परमात्मा त्याच्या बाजूला उभं राहून नाचायला लागायचे म्हणे. आणि देवाचं नाचणं पाहिलं की मोर थांबून बघत राहायचा. अरे, माझ्या नाचण्याला लोकांनी चांगलं म्हणायचं असेल तर याचं नाचणं बघून मला शिकलं पाहिजे असं त्या मोराला वाटायचं म्हणे. एखादा राजहंस देवाच्या बाजूनं ऐटीनं चालत जर गेला तर परमात्मा त्याच्या बाजूनं अशा ऐटीत चालत जायचे की राजहंस म्हणायचा, माझं चालणं पाहायच्याऐवजी ज्ञानोबारांनी याचं चालणं पाहून का वर्णन केलं नाही. राजहंसाचे चालणे भुतळी झाली या शहाणे, ज्ञानोबारा माझ्या चालीचं वर्णन करतात, पण मला माझी चाल सुधारून घ्यायची असेल आणि ज्ञानोबारायांनी केलेल्या वर्णाला पात्र व्हायचं असेल तर याची चाल पाहून मला चाल सुधारून घेतली पाहिजे बरं का. एखादा माकड जर तर एखाद्या झाडावर चढत गेलं, परमात्मा त्याच्या समोरच्या झाडावर त्याच्यापेक्षा वेगानं चढून जायचे म्हणे. आणि वर चढून जाऊन बसले की ते माकड चढून जाऊन बसल्यावर त्याच्याकडं बघायचं कान्होबाकडं आणि म्हणायचं म्हणे की हे मला लोक माकड म्हणतात, पण खरं माकड तर हेच, झाडावर याच्या इतक्या वेगात मला चढता येत नाही. अशी प्रत्येक रानामधल्या पशुपक्ष्याला सुद्धा आनंद देत देवाची लीला चाललेली बरं का. असा कालक्षेप चाललेला. संध्याकाळी सगळ्या गोपाळांना गाईवासराला घेऊन गावात परत यावं भगवंताचं दर्शन घेण्याकरता. ऐका, भगवान सकाळी रानात जाताना आणि रानातून संध्याकाळी परत येताना सगळं गोकुळ दुतर्फा रस्त्यावर उभं राहून देवाचं दर्शन घ्यायचं. कशा करता? दोन्ही वेळेसच्या देवाच्या रूपदर्शनाचा आनंद वेगळा असायचा. म्हणून सकाळी परमात्मा स्नान करून लख्ख होऊन निघालेले असल्यामुळं कृष्ण रूपात असायचे आणि संध्याकाळच्या वेळेला गाईवासराच्या गोपाळाच्या पाठीमागं धावून ते सगळे धुलिकन अंगावर उडलेले असल्यामुळं देवाची पांडुरंग कांती असायची. सकाळचं कृष्णदर्शन आणि संध्याकाळचं पांडुरंग दर्शन घेण्याकरता गोकुळ सगळं रस्त्यावर जमा व्हायचं. विठ्ठल अशी दिव्य लीला चाललेली. आणि भगवंताने एका दिवशी सर्व गोपाळांना सांगितलं की बाबा उद्या आपल्याला काला करायचं, काल्याकरता शिदोऱ्या आणा. सर्व गोपाळांनी शिदोऱ्या आणल्या. परमात्मा त्या दिवशी सगळ्या गोपाळाबरोबर खेळत राहिले आणि खेळून खेळून जेव्हा सगळे गोपाळ दमले तेव्हा गोपाळात कुजबूज सुरू झाली. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. लगेच देवाने शिंग वाजवलं. गाई वासर एका ठिकाणी जमा झाली. त्यांना कळंबाच्या सावलीत बसवलं. सगळ्या गोपाळांना यमुनेच्या वाळवंटात आणून कमलदलाकार त्यांची रचना केली. मध्यभागी भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे राहिले. अंगावरचा शेला काढून देवाने कमरेला बांधला. व्यास महर्षी त्या देवाच्या रूपाचं वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषते बुभुजे यज्ञभुग्बालकेलिः पुंडलीकवरदा गोपाल कृष्ण भगवान की, ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम
सर्वांच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे, देवानी कमरेला शेला बांधलेला, त्याच्यामध्ये वेणू खोचून ठेवलेला, वाजवायला आणलेले शिंगण बेताची चढी डाव्या बगलेत दाबून धरलेली, डाव्या हातावर देवाच्या लोण्याचा गोळा आहे आणि त्याच्याबरोबर तोंडी लावण्याकरता आणलेलं मीठ, लिंबू, चटणी, लोणचं हे सगळं प्रत्येक पोटाच्या कांड्यावर देवाने ठेवलेलं आहे. सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्रित करून देवाने स्वतःच्या हाताने त्याचा काला तयार केला. त्याच्या मुदा तयार झाल्या आणि पेंद्याला शिदोरी वाटायला सांगितल्याबरोबर मुदा घेवनिया करी पेंदा वाटितो शिदोरी. सर्वांच्या हातात तो काल्याचा प्रसाद प्राप्त झाला आणि सर्वांच्या हातात तो काल्याचा प्रसाद प्राप्त झाल्याच्या नंतर सौम्य विनोदाने हसवून भगवंताने तो काल्याचा प्रसाद सर्व गोपाळांना सेवन करायला दिला. अशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची काल्याची लीला आहे. आपल्याकडं काल्याचा प्रसंग, कोणताही उत्सव झाला, सप्ताह झाला की वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सांगता काल्यानं होते. कुठं काल्याचं भजन असेल, कुठं काल्याचं कीर्तन असेल, कुठं काल्याचं अध्याय वाचन असेल, काहीतरी असेल, पण काल्याचा प्रसाद झाल्याशिवाय उत्सवाची सांगता नाही. कारण काला म्हणजे फल आहे, भगवंताने दिलेला प्रसाद आहे आणि देवाच्या प्रसादामध्ये आपल्या परमार्थाची सांगता असावी हा त्याच्यातला भाव डोक्यामध्ये धरून आपल्या संप्रदायातल्या धुरीण महापुरुषाने काल्याची योजना शेवटच्या दिवशी केलेली आहे. 7 दिवस देवाची सेवा करा, सप्ताहाच्या रूपानं सेवा करा, उत्सवाच्या रूपानं सेवा करा, महिनाभराची सेवा, 15 दिवसाची सेवा, पण सेवा करा. आणि ही सेवा झाल्याच्या नंतर साधू पुरुषाकडून आणि देवाच्याकडून काल्याचा प्रसाद मागून घेऊन आपले जीवन कृतार्थ करा हा त्याच्यातला भाव आहे. आपण या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण शरणप्पा बोधणे आप्पा त्यांच्या स्मरणार्थ प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा जो उत्सवाच्या रूपाचा कार्यक्रम केला, साधू पुरुषाची सेवा करण्याच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम केला, हा सगळा कार्यक्रम परमात्मा पंढरीनाथाच्या, ज्ञानोबाराच्या, तुकोबाराच्या चरणी समर्पण करून या सप्ताहातून मिळालेले जे काही पुण्य आहे ते समष्टीच्या कल्याणाला लागो, सगळ्या जगाचं कल्याण हो अशी भावना याच्यातून करायची आहे. आणि आत्ता इथं काडसिद्धेश्वर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आमच्या चिरंजीव महेश महाराजांच्या तब्येतीचे थोडंसं काही सगळ्याच्या कानावर आहेच येते, तेव्हा ती तब्येत सुधारली पाहिजे. बहुतेक भगवंताची कृपा झालेली असून त्या कृपेला यश येऊन तब्येतीत सुरुवात झालेला आहे बरं का. गंमत अशी होती आजपर्यंतही किंवा याच्या मागंसुद्धा जेव्हा तब्येत जास्त खराब आहे असं होतं, म्हणजे ते फक्त वैद्यकीय तपासणीतच होतं, पण बाकी शरीरावर किंवा व्यवहारावर, क्रियेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम त्यांच्या नाही. हे जरी खरं असलं तरी डॉक्टर हे मानायला तयार नसतात. वैद्य हे मानत नाहीत तुमची शरीर संपत्ती आत्ता दिसायला कशी आहे, वैद्य मानत नाही. त्याच्या टेस्टमध्ये जे काही दिसेल तेच वैद्य मानत असतो. बरोबर आहे ना? मी काय म्हणतो ते बरोबर आहे ना? तुमच्या दृष्टीनं बरोबर आहे ना? वैद्य टेस्ट पाहून ठरवतात बरं का. माझी तब्येत चांगली आहे मला वाटतं, पण डॉक्टर म्हणतो 4 गोळ्या खा, त्याच्याशिवाय तुझी तब्येत चांगली राहत नाही, कारण मला मधुमेह आहे. मग माझा मधुमेह मला आता जाणीव आहे का हो तुम्हाला? मला मधुमेह असेल असं वाटते का तुम्हाला? मला काही त्रास असेल असं वाटते का तुम्हाला? मलाही वाटत नाही, तुम्हालाही वाटत नाही, पण डॉक्टर म्हणतो ना 4 गोळ्या तू रोज खाशील तर जगशील बाबा, नीट राहशील. याला काय करावं? त्या तब्येत सांभाळण्याच्या दृष्टीनं कसं आहे बघा, मी पंढरपूरमध्ये संस्कृत भाषेचं ज्ञान ज्यांच्याकडून घेतलं ते आमचे शरदचंद्र खरे गुरुजी होते. ते असं म्हणायचे की प्रकृती आणि परमात्मा या दोघांपैकी परमात्म्याचा अपराध घडला तर परमात्मा क्षमा करतो, पण प्रकृतीचा अपराध घडला तर प्रकृती क्षमा करत नाही म्हणे. प्रकृती क्षमा करत नाही. मग ती प्रकृती कोणतीही असो, ती मायारूपी प्रकृती असेल, त्रिगुणात्मिका प्रकृती असेल, रजोगुण प्रधान असेल, तमोगुण प्रधान असेल, सत्वगुण प्रधान असेल, किंवा शरीर संपत्तीच्या रूपाची प्रकृती असेल, तिचा जर आपल्याकडून अपराध घडला तर ती आपल्याला देव क्षमा करतो, पण प्रकृती क्षमा करत नाही. हे आमच्या गुरुजीचं वाक्य आहे आणि लक्षात ठेवण्यासारखं वाक्य आहे. आणि याच्यातून आपल्याला बोध घेतला पाहिजे की प्रकृतीचा अपराध आपल्याकडून होऊ नये. आणि प्रकृतीचा अपराध होऊ नये असं वाटत असेल तर ती जशी आहे तशी तिला नीट करण्याचा प्रयत्न आपल्याकडून झाला पाहिजे आणि तो यशस्वी प्रयत्न व्हावा. परमात्मा पंढरीनाथानं कृपा करावी. मी आत्ता म्हणलं ना, आपली ही सगळीच्या सगळी सप्ताहाच्या रूपाची झालेली सेवा, या सेवेचं पुण्य परमात्म्याच्या चरणी समर्पण करून आत्ता समष्टीचं कल्याण मागण्याच्यापेक्षा समष्टी कल्याणाला उपयोगी पडणारा एक घटक म्हणून महेश महाराजाच्या तब्येतीत सुधार व्हावा याच्याकरताच हे पुण्य
उपयोगाला पडावं अशी आपण देवाच्या चरणाला प्रार्थना करू. आत्ता दिसण्यात जशी तब्येत आहे तशीच त्यांची प्रकृती डॉक्टरच्याही दृष्टीनं असावी अशी देवाच्या चरणाला प्रार्थना करू. या ठिकाणी सेवा पूर्ण करतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका मन सांडा गाते तुका मन सांडा गाते चले का भरू पोले चले का भरू पोले ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव मने अवगाजने प्रकाश कालवामेका वैष्णव निखा ब्रह्मालोकादात कालवाटो एकमेका वैष्णव कालवाटो एकमेका संभ्रम
नमस्कार राधे राधे समाधान